UPSC 2026 पूर्वपरीक्षा पार पडली आणि विद्यार्थ्यांपेक्षा जास्त शिक्षकच सगळीकडे रॅन्टिंग करायला लागले. हो, तक्रारी सगळे शिक्षकच करतायत. पेपर रद्दी होता, पेपर खराब होता, पेपरचा दर्जाच टाकाऊ होता. आम्ही चॅलेंज करतो UPSCच्या अध्यक्षांना, की हा पेपर देऊन दाखवा आम्हाला आणि तुम्ही पास होऊन दाखवा. असं वेगवेगळ्या प्रकारे ते करतायत. पण मित्रांनो, तुम्हाला या आत्ताच्या झालेल्या पूर्वपरीक्षेमध्ये UPSCचा कोणता पॅटर्न दिसतो का? तो म्हणजे UPSCला कोणताच पॅटर्न नसतो. येस. मित्रांनो, UPSC नेहमी पेपर तयार करताना परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि इनोव्हेशन याच्यावरती काम करते. ते डिफिकल्टी वाढवण्यासाठी ह्या 3 बाबींचा अभ्यास करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी इतिहासामध्ये जास्त प्रश्न विचारले, कधी पर्यावरणाचे जास्त आहेत, कधी इकॉनॉमिक जास्त आहेत. तुम्हाला सेट नाही होऊ द्यायचं. दुसरा, पर्यायामध्ये इनोव्हेशन आणा. कधी थेट प्रश्न विचारले, कधी असर्शन रिझन आणलं, कधी स्टेटमेंट बेस, कधी पर्यायांचे पर्याय, कधी ओन्ली 1, ओन्ली 2, ओन्ली 3 असं काहीतरी आणलं. म्हणजेच काय, की UPSC सतत नाविन्यपूर्णता आणते. अगदीच काय, की जसं आता सगळेजण ओरडायला लागलेत, "अरे, नोबेल पारितोषिक विजेत्याचं जन्मगाव कोणी विचारतं का?" अरे बाबा, याच्यापूर्वी अगदी नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावं देऊ, ह्यातल्या बापलेकांच्या जोड्या कोणत्या आहेत, हे पण विचारलेलं आहे. एवढंच नव्हे, तर कोणत्या संस्थेचं हेडक्वार्टर कुठे आहे, त्या संस्थेचे जे काही रिजनल ऑफिसेस आहेत, ते कुठे आहेत, हे विचारून झालंय ना सगळं. बरं, लायन टेल मकॉक कित्येक वेळेस प्रश्न येऊन गेलाय. मग आता गिब्बन विचारला तर काय प्रॉब्लेम आहे? नाही ना. म्हणजेच काय मित्रांनो, की UPSCचा फक्त एकच संदेश आहे. तो म्हणजे तुम्ही साचेबंद होऊन अभ्यास करू नका. म्हणजे काय आहे, की तुम्ही सर्वंकष आणि सखोल अभ्यास जर केलात, तर निश्चितपणे आपल्याला पुढे जाता येईल. आणखी एक मोठा गैरसमज आहे. एथिक्सचे प्रश्न विचारले एथिक्सचे. नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये पेपरमध्ये सिलेबसमध्ये दिलेलं आहे डिसिजन मेकिंग. एथिक्सचा पेपर इंट्रोड्यूस व्हायच्या अगोदर सुद्धा यायचे की प्रश्न असे डिसिजन मेकिंगचे आणि हे डिसिजन मेकिंगचे प्रश्न आता त्यांनी सीसॅटचे म्हणजे GSमध्ये विचारले. बरं त्यातही तुम्हाला इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स नावाचा शब्द आहे. तो कुठे विसरलात? आणि म्हणून काय आहे, की आपण जेवढं सखोल आणि सिलेबसला राहून टिकून आपण अभ्यास करू मित्रांनो, तेवढं आपल्याला उपयोगाचं आहे. शेवटी आता तक्रारी करून काही उपयोग नसतो. आपल्याला पुढची दिशा ठरवणं आवश्यक आहे आणि ती दिशा हीच आहे, की आपण अभ्यास सखोल आणि सर्वंकष केला पाहिजे. शेवटी एकच सांगेन, की ते म्हणजे केवळ शेवटच्या दिवसापर्यंतचे रिव्हिजन सत्र करत बसू नका. त्याने काही उपयोग होत नाही. मेल्याशिवाय जग दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीने, "येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नाही." धन्यवाद.